नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मेथीचे पराठे करणार आहे। त्यासाठी मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे, काड्या घेतल्या नाहीत अजिबात, आणि स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेऊया। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। बघा, काही माती वगैरे काहीच निघत नाही। दुसरी वेळ माझी पाण्याने धुवायची। छान स्वच्छ धुतली आहे आणि त्याला थोडीशी बारीक चिरून घेऊया। आपण बारीक चिरून घ्यायची म्हणजे पराठे लाटायच्या वेळेला सोपं जातं। अशी बारीक चिरून घेतली आहे बघा। अगदी तुम्ही कच्ची पण टाकू शकता, मी परतून टाकते। थोडं तेल घालूया आणि मेथी टाकूया त्याच्यात। बघा, टाकून घेतली, छान परतून घेऊया त्याला। अशी मऊ होती, तेलामध्ये परतून घेतल्या आणि पराठे पण खायला छान लागतात, चव वेगळीच येते ह्याला अशी। मी नेहमी कच्ची भी करते, कधी परतून पण घेते। यावेळेस म्हणलं परतूनच घेऊया। छान परतून घेतली आहे बघा, छान परतली आहे। आणि थोडा मसाला काढूया, थोडं लसूण, जिरे, हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे। आणि एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे। हरभरा डाळीचं पीठ पण म्हणू शकता। तीळ, थोडा ओवा टाकला आहे कुस्करून, आणि ओवा जिऱ्याचं पावडर पण टाकला आहे थोडं, आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीरमुळे वेगळीच चव येते। आणि जो ठेसा आपण वाटला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, हिरवी मिरची, लसूण, जिरे ते पण घालूया। आणि वरतून थोडंसं लाल तिखट पण घालूया। हळद घातली आहे थोडीशी, थोडासा धना पावडर पण टाकला आहे, मीठ घातलं आहे 1.5 चमचा। छान मिक्स करून घेऊया त्याला सगळं साहित्य। ते मीठ वगैरे सगळं मिक्स होतं असं साहित्य। आणि जे आपण मेथी परतून घेतली आहे, थोडी थंड झाली आहे, ती पण त्यात मिक्स करून घेऊया। सगळ्या पिठाला चोळून घ्यायची, म्हणजे सगळ्या पिठामध्ये मिक्स होती, अशी चोळून घेत आहे। आणि थोडीशी मी त्यामध्ये माझ्या आवडीची कस्तुरी मेथी टाकत आहे। मला पदार्थ टाकायला खूप आवडते अशी। छान मिक्स करून घेऊया। भांडं पण स्वच्छ धुवून घेतलं आहे, ते हिरवी मिरची बारीक केलेलं गोळा बनवून घेतला आहे। 5 मिनिटं झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाले आहेत। चला लाटून घेऊया। छोटे छोटे गोळे घेतले आहेत। पातळ केलं तर छान लागतो पराठा, जाड चांगला लागतच नाहीये। आमच्या घरी पातळच लागते, त्यामुळे पातळच लाटून घेते मी। आणि जशी पोळी करतो ना आपण, तशी 4 पुडाची लाटून घ्यायची। छान गोल आकारात लाटून घेते। तवा पण गरम करायला ठेवलेला आहे। वरतून थोडंसं तेल लावूया त्याला, तव्याला चिटकणार नाही। आणि वरतून तव्याला पण थोडं तेल टाकलं आहे, पराठा शेकला आहे। वरतून त्याला तेल लावूया छान। बघा, छान भाजला गेला आहे। थोडा पहिला असल्यामुळे थोडा डागला आहे। आणि त्यासोबत तुम्ही कढी, दही, लोणचं काही पण आवडीने खाऊ शकता। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा